नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन या पॉइंटमधला एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 3 आपण तो बघणार आहोत की क्वेश्चन काय आहे की रिड्यूस द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म अँड देन फाइंड इट्स जनरल सोल्युशन। मग आता कशा प्रकारचं ते इक्वेशन असणार आहे तर त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया। इक्वेशन दिलेला आहे 1 प्लस dy बाय dx इज इक्वल टू कोसेक ऑफ x प्लस y। तर हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, सॉल्व करायचं आहे म्हणजे सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे। मग दिलेलं जर डिफरन्शियल इक्वेशन जर बघितलं तर हे कसं आहे, फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री आहे। मग तुम्ही म्हणाल व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करता येतो, परंतु हे जर इक्वेशन जर बघितलं तर हे डायरेक्ट आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करता येत नाही। का करता येत नाही तर टर्म बघा कोणती आहे तर कोसेक ऑफ x प्लस y आहे आणि कोसेक ऑफ x प्लस y हा जो x प्लस y हा आपल्याला सेपरेट करता येत नाही। पूर्णपणे x मधला टर्म पूर्णपणे y मधला टर्म आपल्याला सेपरेट मिळत नाही। ही टर्म x आणि y याची एकत्रित टर्म आहे। मग तीच सेपरेट करण्यासाठी सेपरेबल फॉर्म तयार करण्यासाठी आपल्याला या एक्झाम्पल साठी आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड वापरावी लागते। मग कुणासाठी सबस्टिट्यूशन मेथड वापरायची तर ज्या फंक्शनचं आपल्याला सेपरेशन करता येत नाही त्या फंक्शनसाठी सबस्टिट्यूशन घ्यायचं। अगदी सोपं आहे। मग त्यानुसार हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये कोणती टर्म सेपरेट करता येत नाही x आणि y ची तर x प्लस y। therefore we put x plus y is equal to b। We put x plus y is equal to b। Therefore, differentiating we get 1 plus dy by dx is equal to dv by dx, and therefore dy by dx is equal to dv by dx minus 1, and this is the value of dy by dx and this value of v. Putting this equation number 1, we get dv by dx minus 1 is equal to 1 plus dy by dx। 1 plus dy by dx is nothing but dv by dx minus 1 is equal to cosec of v। This plus 1 minus 1 cancel, therefore dv by dx is equal to cosec v, and this function we can separate in variable separable form in variable v and x। Therefore this term in v transfer to left side we get 1 upon cosec of v into dv is equal to dx, and by trigonometric relation 1 upon cosec is nothing but sine, therefore sine v into dv is equal to dx, and this is the variable separable form in v and x। dv चा कोएफिशिएंट पूर्णपणे v मधला, dx चा कोएफिशिएंट पूर्णपणे x मधला, and therefore integrating on both sides या ठिकाणी स्टेटमेंट लिहायचं आहे integrating on both sides integration of sin v dv is equal to integration of dx, and therefore by formula sin v चं इंटिग्रेशन minus cos v is equal to dx integration x and plus integration constant c, आणि शेवटी v ची व्हॅल्यू घालायला विसरायचं नाही। v म्हणजे कोणाला मानलेला आहे x plus y ला। therefore we get minus of cos of x plus y is equal to x plus c। this is the general solution of the given differential equation। बघा या पद्धतीने आपण हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे की ज्याच्यामधील टर्म ज्या आहे त्या x आणि y मधल्या सेपरेट आपल्याला डायरेक्ट करता येत नाही, त्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरलेली आहे। सबस्टिट्यूशन नुसार ते जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते v आणि x या डिफरन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट होते। त्याचे इंटिग्रेशन घेतलं आणि त्यानंतर v ची व्हॅल्यू पुट केली की आपल्याला त्या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन या ठिकाणी मिळून जाईल। नेक्स्ट एग्जांपल आपण घेऊया। नेक्स्ट एग्जांपल
dy by dx is equal to 4x plus y plus 1 bracket square. This is the first order and first degree differential equation. परंतु हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला डायरेक्ट व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येत नाही, कारण हा जो ब्रॅकेट आहे 4x + y + 1 ब्रॅकेट स्क्वेअर याच्यामध्ये x आणि y ह्या टर्म आपल्याला सेपरेट करता येणार नाही. पण त्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड या ठिकाणी वापरणार आहोत. कुणासाठी तर ज्या टर्मचं सेपरेशन आपल्याला करता येत नाही त्यासाठी सबस्टिट्यूशन आपण मानायचं आहे. 4x + y + 1 is equal to v. Therefore, differentiating we get 4 plus dy by dx is equal to dv by dx, and therefore dy by dx is equal to dv by dx minus 4. ही dy by dx ची आणि v ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुट केली तर इक्वेशन नंबर 1 become dv by dx minus 4 is equal to v square. Minus 4 transfer plus will, therefore dv by dx is equal to v square plus 4, and this term is in v variable, therefore transfer in to dv, therefore 1 upon v square plus 4 into dv is equal to dx, and this is variable separable form in v and x, therefore integrating on both sides, integration of 1 upon v square plus 4 is nothing but 2 square into dv is equal to integration of dx, and this is the form 1 upon x square plus a square. By using the formula 1 upon a, that is 2, into tan inverse of v upon 2 is equal to x plus integration constant c, and last we put the value of v, therefore we get 1/2 into tan inverse of 4x plus y plus 1 upon 2 equal to x plus c is the general solution of the given differential equation. तर अशा प्रकारे हे सेकंड एक्झाम्पल आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करण्यासाठी सबस्टिट्यूशन मेथड वापरलेली आहे आणि नंतर मग व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करून इंटिग्रेशन घेऊन putting the values of v, we get the general solution of the given differential equation. Next example, dy by dx is equal to cos of x plus y. This is also differential equation in first order and first degree, but direct we cannot transfer it into variable separable form because of this term x plus y. So here we take the method substitution, put x plus y is equal to v, differentiating we get 1 plus dy by dx is equal to dv by dx, and therefore dy by dx is equal to dv by dx minus 1. Putting these values in equation 1, from equation 1 we get dv by dx minus 1 is equal to cos of v. Minus 1 transfer here is plus, therefore dv by dx is equal to 1 plus cos v, and this is term in only v, therefore transfer it on the left side, we get 1 upon 1 plus cos v into dv equal to dx. Therefore 1 plus cos v, by the trigonometric formula 1 plus cos theta 2 cos square theta by 2, here theta is nothing but v upon 2 into dv is equal to dx. Therefore 1 upon 2 into 1 upon cos square, by trigonometric relation 1 upon cos is sec, therefore sec square of v upon 2 into dv equal to dx, and this is nothing but the variable separable form in v and x. Integrating on both sides, integration of 1 upon 2 into sec square of v upon 2 into dv is equal to integration of dx. Therefore 1/2 is constant term, taking outside from the integration 1/2 into sec square integration tan of v by 2 and divided by coefficient of v, that is 1/2 is equal to
dx integration x and plus integration constant c. This 1/2 from numerator denominator cancel, and therefore we get tan of v by 2 therefore tan of v by 2 equal to x plus c. Putting the value of v, tan of x plus y upon 2 is equal to x plus c is the general solution of given DE. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन नंबर 3 याच्यावरची आधारित एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोडवलेले आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.